ओम काळेश्वरी सर्वांना. सगळ्यात अगोदर तर यूट्यूबच्या सगळ्या लोकांना थँक्यू, जे माझे फॉलोअर्स आहेत, आणि त्या लोकांना पण थँक्यू जे खूप ट्रोलिंग करत आहेत व्हिडिओला माझ्या. कारण की तुम्ही ट्रोल केल्यामुळं व्ह्यूज जास्त चाललेत आणि व्ह्यूज जास्त केल्यामुळे फॉलोअर्स वाढलेत आणि मला डॉलरमध्ये त्याचे पैसे पण भेटत आहेत, त्यासाठी थँक्यू. दुसरी गोष्ट, लोक जे तिथं ट्रोल करतायत, ट्रोल कसं करतायत, आता माझे गुरु आहेत उमेश पप्पा दागोंदे, त्यांचे माझे भरपूर व्हिडिओ आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओ लोक ट्रोल करतायत की हा खरात बाबा आहे, हिला टेबलावर घेतली असल, हिला आमकी घेतली असल, टमकं केलं असल, बाबाच्या पायाच पडली, आमकंच झालं, बाबांनी हिच्याकडून काय घेतलं असेल, काय दिलं असेल, अशा अनेक गोष्टी. तर ह्याच्यामधून हे कळतंय की समाजामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची काय मानसिकता आहे, म्हणजे किती हिंसक भावना झाली आहे मनामध्ये. द्वेष. बरं, द्वेष का झाला आहे? माझा तुमचा काही बांधायला बांधे नाही. द्वेष का झाला आहे? कुणाचं तरी चांगलं होतंय आणि त्याचं वाईट व्हावं. आता भरपूर लोक आराधी आहेत आणि भरपूर लोकांकडे परड्या आहेत, पण जे आराधी गरीब राहिले तर त्यांना ते काय म्हणतात, नाही नाही हे ओरिजिनल आराधी. आणि ज्यांची प्रगती झाली त्यांना म्हणतात नाही नाही हे भोंदू बाबा. बरं, हे कधीपासून म्हणायला लागले? हे काय आराधी पंत काय आतापासून नाही आहे, हे अनेक वर्षापासून आहे. सगळ्या गोष्टी आहेत. नाही आता का अचानक कसं काय म्हणायला लागले? कारण की ही मनुष्याचा एक स्वभाव मला यातून दिसतो. कुणी कुठं जर आग लागली तर त्याला वारा द्यायचा आणि ती आग वाढवायची. ती जास्त कशी आग वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता माझ्या गुरूंचं आणि माझं जे नातं आहे, म्हणजे कोणते गुरु शिष्य असले तरी त्यांचं नातं आईचं आणि लेकराचं असतं. आणि तुम्ही भरपूर स्त्रियांच्या पण कमेंट आहेत, हा बाया काय मागं नाही त्याच्यामध्ये, आणि पुरुष पण मागं नाहीत. पण तुम्ही विचार करा, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुम्ही तुमच्या मुलीसोबत फोटो टाकत असाल, तुम्ही तुमच्या मुलासोबत फोटो टाकत असाल आणि एखाद्या बाईला जर असं ट्रोल केलं गेलं की बाबा ह्या मुलाजवळ तू झोपती का, किंवा एखादा माणसाचा मुलीसोबत फोटो असेल आणि असं टार्गेट केलं गेलं तर किती वाईट वाटेल विचार करा. तुमच्या बाबतीत जर असं घडलं तर किती वाईट वाटेल. पण चला ठीक आहे, आता मी एक मेंटली पण स्ट्रॉंग आहे आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, म्हणून मला हसायला पण येतं त्या गोष्टीवरती. आणि हसायला येतं. आणि दुसरं एक मी हा विचार करते की हे सगळे कोण आहेत जे ट्रोल करतात, हे सगळे कोण आहेत? यांना 2 गल्ल्या सोडून तिसऱ्या गल्लीत कोणी विचारत नाही. आणि मी कोण आहे? मला गुगल रेकग्नाइज करतं. आत्ता गुगलला जा ह्या क्षणी आणि गुगलला विचारा हु इज निकिता मुख्यदल. तिथे माझे नॅशनल इंटरनॅशनल इंटरव्ह्यूज येतील. गुगल माझ्याबद्दलची सगळी माहिती सांगेल. मी काय ऐतिहासिक काम महाराष्ट्रात केलं आहे हे सुद्धा गुगल सांगेल. आणि तुम्ही ट्रोल करणाऱ्या लोकांनी काय काम केलं? लग्न केले आणि लेकरं काढले. दुसरं काय केलं तुम्ही? आणि लोकांना ट्रोल केलं. तिथे येऊन लोक म्हणतात अनपढ गवार. तुम्हाला माहिती आहे माझं एज्युकेशन काय झालं आहे? मी काय काम केलं आहे? नाही माहिती. उचली चिपकी लावली टाळ्याला. हे तुमचे संस्कार आहेत. तुमच्या मुलांना तुम्ही काय संस्कार देणार? तिथं लोक म्हणतात मांडीवर घेऊन दूध पाजलं तर अश्लीलपणा झाला. अरे अगोदर शाक्त परंपरा काय आहे? शाक्तपंथ काय आहे? त्याच्या परंपरा काय आहेत? शाक्त परंपरेमध्ये कशा पद्धतीने गुरुदीक्षा दिली जाते, कशा पद्धतीने दूध पाजलं जातं, याची माहिती काढा ना. काही एखाद्या विहिरीत उडी मारत असलं तर आपण पण विहिरीत उडी मारायची. आणि दुसरी गोष्ट, माझं इंस्टाचं मग प्रोफाईल ओपनच आहे. तिथे पण माझा दरबाराचा नंबर आहे. यूट्यूबला पण माझ्या दरबाराचा नंबर आहे. माझा ॲड्रेस पण आहे. तो सहज भेटेल तुम्हाला. तुमच्यात कुणातच दम नाही का?
की समोर येऊन मला विचारायचं? आणि तुमच्यात जर खरंच दम असेल ना तर तुम्ही समोर येऊन विचारा. पण कसं विचारा? असं पर्सनली येऊन नाही विचारायचं. अगोदर तुम्ही पत्रकार परिषद आयोजित करा, जाहीर पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेमध्ये मला बोलवा आणि मग प्रश्न विचारा. आणि ती पत्रकार परिषद महाराष्ट्रातल्या सगळ्या टीव्हीला लाईव्ह झाली पाहिजे. ही पण माझी अट असणार आहे. ह्या सगळ्या अटी तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही घ्या. आणि मलाच नाही, सगळ्याच आराधी लोकांना ट्रोल केलं जात आहे. ज्यांची प्रगती झाली त्यांना बरं का. जे जोगा मागतात अंबाबाईच्या नावावरती दिवसभर आणि संध्याकाळी 2 भाकरी करून खातात त्यांना कोण ट्रोल करत नाही, ट्रोलही करत नाही. आणि त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही काही करत नाही. आणि काय म्हणता, देवधर्माच्या माध्यमातून आराधी लोक आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात करतात. कथा वाचण्यासाठी त्या बाबा लोकांना लाखो रुपयाचं दक्षिणा दिल्या जाते. तेव्हा नाही होत का अंधश्रद्धा तुमची? तेव्हा अंधश्रद्धा नसती. त्या कोणत्या तरी यात्रेमध्ये गळ टोचून घेतला जातो, परंपरा आहे गळ टोचून घेण्याची, म्हणजे मी नाव नाही ठेवत त्याला, पण ती अंधश्रद्धा नाही आहे का? देवाच्या मंदिरामध्ये लाखो करोडो रुपयाच्या देणग्या दिल्या जातात आणि गरिबांना राहायला घरं नाहीत. कुठं जातात ते लाखो करोडो रुपये? ते अंधश्रद्धा नाही? सगळ्या लोकांकडून राम मंदिराच्या नावाखाली पैसे जमा केले, राम मंदिर बांधलं, तिथं करोडोचे घोटाळे केले, तेव्हा कुठं जाता तुम्ही? तेव्हा कुठं जाता? अरे एखाद्या मुक्या प्राण्याला सुद्धा तुम्ही 2 घास खाऊ नसल घालत. एवढं तुमच्यामध्ये दया भावना मला दिसत नाही. आणि सहज येऊन त्या यूट्यूबच्या व्हिडिओला, इन्स्टाच्या व्हिडिओला कमेंट करता तुम्ही. हा मर्दपण आहे तुमचा? तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देण्यास मी तयार आहे. पण पत्रकार परिषद जाहीर आणि सगळ्या महाराष्ट्रात लाईव्ह झाली पाहिजे. का? कारण की ज्यावेळेस मी बोलेल ना त्यावेळेस इथली सगळी व्यवस्थेला मी नागडी करेल. आणि इथल्या व्यवस्थेबरोबरच तुमच्या पुरुषत्वाला पण मी नागडी करेल. एवढं जर मी महत्त्वाचं बोलणार असेल तर ते सहज कमेंटमध्ये बोलन का तुम्हाला? नाही नाही, याच्या अपेक्षा करू नका. ठीक आहे, तर वाट बघते कोण मायकाला आलंय की जो जाहीर पत्रकार परिषद घेईल, सगळीकडे लाईव्ह करेल आणि मला आमंत्रण येईल. त्या गोष्टीची मी वाट बघते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ही जी परडी आहे अंबाबाईची, ही जी परडी आहे, ह्या परडीवर माझं पोट भरत आहे. आणि अनेक गरीब आराध्यांचं, अनेक लोकांचं हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. तुम्ही आमची परडी काढून घेण्याची गोष्ट बोलता, मग आमचं पोट भरण्यासाठी, आमच्या हातात देण्यासाठी तुमच्याकडे दुसरी भाकर आहे का? आमची ही जर भाकर तुम्ही काढून घेता ना तर दुसऱ्या भाकरीची सोय तुमच्याकडे आहे का? जर तुमच्याकडे जर दुसऱ्या भाकरीची सोय नसेल तर तुम्हाला आमच्या हातातली भाकर घेण्याचा काय अधिकार नाही? तृतीयपंथीयांना नोकरी लागावी, नोकरीत आरक्षण मिळावं, नोकऱ्यांमध्ये फॉर्ममध्ये कॉलम भेटावा म्हणून जेव्हा मी आंदोलनं करून रस्त्यावर लोळत होते तेव्हा तुम्ही कुठं गेले होते? तेव्हा कुठे गेले होते तुम्ही लोक? ही तुमची प्रवृत्ती आहे. कुणाचं चांगलं करायचं असेल ते जायचं नाही, पण बोट घालायला जायचं. याने सोनं कुठून घेतलं, तिने तितकं सोनं कुठून घेतलं. अरे तुम्हाला काय करायचं सोनं कुठून घेतलं? त्यासाठी पोलीस आहे, गव्हर्नमेंट आहे. एखादा माणूस जर सोनं विकत घेतो त्याची पावती असेल ना त्याच्याकडं, आणि त्याचा काहीतरी तो इन्कम टॅक्स भरत असेल की नाही. एवढं तर कोणी चिंता नाही आहे, एवढं कोणी मूर्ख आहे? मी स्वतः इन्कम टॅक्स भरते, कोणी मूर्ख नसतं. आणि ऑल आर वेल एज्युकेटेड नाव डेज. त्यामुळे दुसऱ्याला देवाची भक्ती करत असेल म्हणून अडाणी म्हणायचं, काहीतरी मला लेंतेच बोलायचं, हे बंद करा. आणि माझ्याबद्दलचे बोंबलताना इथं पोलीस भरती करत होती, इथं अमकं करत होती, मग असं लिहिलंय का याच्यामध्ये, की ते मरूस तर एकच गोष्ट करायची. कोणी कधीही काही करू शकतं.
कुणी कधीही काही करू शकतं. जरा डोक्याचा भाग वापरा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.